नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास ही जी अभ्यास पत्रिका आहे, या अभ्यास पत्रिकेमध्ये आपण गेल्या तासिकेमध्ये श्रीधर पंडिती साहित्यामधले कवी आपण पाहिले होते. आजच्या या आपण तासिकेमध्ये वामन पंडित यांच्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, तंत साहित्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलेलं होतं की ज्या पंडितांनी लिहिलेलं साहित्य आहे त्याला आपण पंडिती साहित्य असं म्हणतो. आज आपण वामन पंडित यांच्या संदर्भामध्ये त्यांची ग्रंथसंपदा आणि त्यांनी केलेलं कार्य या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. वामन पंडित हे एक महाराष्ट्रीयन कवी आहेत. ऋग्वेदी वशिष्ठ गोत्री ब्राह्मण कुळातील वामन पंडित, मूळचे विजापूरचे राहणारे. एकीकडे अध्यात्म प्रौढ रचना तर दुसरीकडे शृंगार प्रधान कृष्ण कथा या परस्पर विरोधी स्वरूपाच्या ग्रंथ रचनेमुळे वामन पंडितांचे अनेकत्व विषयी वादाचे रण छेडले गेले होते. वामन पंडित यांचं आडनाव शेष आणि त्यांचे वडील नरहरी व आईचे नाव लक्ष्मीबाई. लहानपणापासून अभ्यासाचा छंद आणि प्रचंड बुद्धिमत्ता असलेले हे पंडित. लहानपणीच त्यांना फारसी भाषेचा अभ्यास केला होता. तो काही दिवस विजापूरच्या दरबारी कार्यरत पण होते. पण जेव्हा विजापूरच्या बादशहा त्याला बाटवावे वाटले तेव्हा त्यांनी विजापूर सोडले असे इतिहासामध्ये त्यांच्या संदर्भामध्ये काही माहिती मिळते. उदरनिर्वाह करता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे तो काशी क्षेत्र इथे गेले. तेथे एका मध्यमतानुयायी गुरुजवळ वामन पंडित यांनी वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर त्यांनी ठिकठिकाणी पूर्व पक्ष व उत्तर पक्ष अनेक सभा जिंकल्या व विजय पात्र मिळविली. वामन पंडित हे प्रथमतः द्वैतमतवादी होते, परंतु त्यांच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यानंतर त्यांनी निरनिराळ्या मतांच्या ग्रंथाचे अवलोकन करून अनेक शास्त्री पंडितांच्या कंठीही घेतल्या, परंतु त्यांच्या मनाचे समाधान त्यावरही झाले नाही. शेवटी निराशाने कंटाळून जीव देण्याच्या विचारापर्यंत त्यांची मजल गेलेली होती. त्यानंतर निराश होतच ते मलायचल पर्वताकडे रवाना झाले. तिथे त्यांना एका यतीने गुरु उपदेश केला. ही हकीकत त्यांनी त्यांच्या निगमसार नावाच्या ग्रंथामध्ये सुरुवातीला सांगितलेली आहे. म्हणजे स्वतः वामन पंडित यांनी. निगमसार ग्रंथ हा 1595 साली लिहिल्याचा त्यांच्या ग्रंथामध्येच उल्लेख येतो. वामन पंडिताबद्दल अनिश्चित माहिती मिळते. कोणी वामन पंच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही या ठिकाणी आपल्याला
मानताना दिसून येतात. यथार्थ दीपिकार वामन, शांडिल्य गोत्री वामन, वशिष्ठ गोत्री वामन, शृंगार प्रिय वामन आणि यमक्या वामन असे 5 वामन असल्याचे मराठी अभ्यासक बा अ भिडे यांनी आपलं मत व्यक्त केलेले आहे. या संदर्भात श्री जरा आजगावकर यांनीही या 5तून 2च वामन आहेत असं निश्चित केलं आहे अभ्यासातून. वशिष्ठ गोत्री, यथार्थ दीपिकार, शृंगारप्रिय वामन म्हणजे सुप्रसिद्ध वामन पंडित होय. ते पंडिती परंपरेतील वामन आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. शांडिल्य गोत्री लक्ष्मी नरसिंह सूत यमक्या वामन हा दुसरे वामन पंडित आहेत असं काही अभ्यासक मानतात. ते कदाचित रामदास शिस्ते असावेत असे आजगावकर यांनी आपल्या अभ्यासाअंती म्हटलेले आहे. वामन पंडित हे मूळचे विजापूरचे. हे सुरुवातीलाच मी सांगितलं होतं. त्यांच्या फारसी भाषा प्रवीण्यामुळे बादशहापासून ते निघाले. कारण त्यांना अशी भीती वाटत होती की बादशहाने आपल्याला बाटवतील या भीतीने ते निघालेले आहेत. विजापूर सोडून ते काशी क्षेत्र इथं गेले. तिथे 12 वर्षे वेदाध्ययन करून ते परत पंडित बनूनच समाजामध्ये परत आलेले आहेत. उंटभर पोत्या पुस्तके घेऊन अजिंक्य पत्रे स्वीकारत ते महाराष्ट्रामध्ये आले. तुकाराम, रामदास यांच्या गाठी भेटीही त्यांनी घेतल्या. आत्मज्ञानाच्या तळमळीने दक्षिणेकडील मलयगिरी पर्वतावर पत्नी गिरीबाई सांगती फिरत असता सच्चिदानंद आचार्यांचा गुरु उपदेश त्यांना लाभलेला आहे. त्यांच्याकडून भार्गवी वारुणी विद्या मिळाली तेव्हा अद्वैत बोधाचे शक्ती रहस्य वामनांना कळले. हा काळ जवळपास 1673 म्हणजेच शके 1592 आहे. 92-95 जवळपास. पुढे वाराणसी, शिगाव, कोरेगाव इथे त्यांनी बहुवंश ग्रंथ रचना केलेली आहे. तिथे त्यांचे एक वृंदावन देखील आहे. महाबळेश्वरच्या वाटेवर गुरेघर जवळील भूगावी त्यांची समाधी आहे. इसवी सन 1608 ते 1695 म्हणजे शके 1530 ते 1617 असे आपले 87 वर्षाचे आयुष्य ग्रंथ रचनेत व अध्यात्म रचनेत वामनाने व्यक्त केलेला आहे, घालविलेला आहे. आता यामध्ये त्यांची गणना उच्च दर्जाच्या कवीमध्ये पंडिती साहित्यामध्ये होते. त्यांचे यमक लांब लांब साधण्यामध्ये त्यांचे कौशल्य दिसून येते. आता उल्लेख केल्याप्रमाणे यमक्या वामन असंही त्यांना म्हटलं जात होतं. वामन पंडिताची जी ग्रंथ संपदा आहे ती ग्रंथ संपदा, त्यांची काव्य संपदा जर पाहायची जर झाली तर जवळपास वामनांची काही रचना वेदांत विषय आहे. वामन पंडित यथार्थ दीपिकार म्हणून सर्वप्रथम ओळखले जातात. यथार्थ दीपिका ही 22,266 ओव्यांची गीता टीका आहे. ज्ञानोत्तर भक्ती हाच गीतेचा यथार्थ आहे हे सिद्ध करण्यासाठी ही गीता टीका वामनांनी लिहिलेली आहे. या टीकेला काव्याची अल्पमात्र कांती आहे. वामन पंडिताची तर्कशुद्ध दृष्टी, बिनतोड युक्तिवादाचे सामर्थ्य, सडेतोड आणि निर्भय प्रतिपादन, स्मृती पुराण शास्त्रे
यांचा गाढा व्यासंग आणि त्यातून आलेली तार्किक मांडणी यामुळे या ग्रंथाचे स्वरूप शास्त्रीय झाले आहे. 1995 मध्ये रचल्या गेलेल्या नवाध्यायी ओवी व्रतात निगम सारता त्यांची शब्दचिकित्स लेखनबद्ध सुगम व तात्विक विवेचन रीती व प्रतिपक्षांना बोचल अशी शैली या निगम सारतामध्ये प्रकट झाली आहे. कर्मतत्व, चित्तशुद्धा, श्रुतिसार, सिद्धांत विजय, तत्वमाला, अनुभूतिलेश संस्कृत, श्रुतिकल्प संस्कृत या त्यांच्या वेदांतपर रचनात भक्ती व विद्वत्ता यांचा मिलाप झालेला आपल्याला दिसून येतो. सखोल शास्त्राध्ययन, वेदांत, दृष्टिकोन, तर्क नैपुण्य या विशेषाबरोबरच वामनाचे अध्यात्मप्रवण व व्युत्पन्न व्यक्तिमत्व या ग्रंथातून आविष्कृत झालेले आपल्याला दिसून येते. वामन पंडित यांनी भाषांतरित रचना काही केलेली आहे. ही वामन पंडिताची रचनेचा दुसरा भाग आहे असं काही अभ्यासक मानतात. धाटणीच्या अनुष्ठुप श्लोकात समश्लोकी गीता लक्षणीय आहे. या गीतेच्या भाषांतरावरील शब्दांची मांडणी केवळ उपमेच्या पलीकडे आहे. एका दिव्यावर दुसरा दिवा लावावा, मग पहिला कोणता वा मागावून लावलेला कोणता हे जसे कळत नाही, तशीच काहीशी या गीतेच्या महाराष्ट्र छायेची स्थिती झालेली आहे. जगन्नाथ पंडिताच्या गंगालहरी या चटकदार काव्यांचा मुळातील काव्यरस कायम राखून शिखरिणी व्रताच्या श्लोकात भाषांतर वामन पंडित यांनी केलं आहे. समश्लोकी अपरोक्षानुभूतीही त्यांनी भाषांतरित केले आहेत. या ठिकाणी भृतहरींच्या शतकत्रयांचे वामनकृत भाषांतर वामन पंडित यांनी केलेलं आहे. संस्कृतचे मराठी करताना दीर्घतर व्रतांची आवश्यकता असते, पण वामनाने लघुतर व्रते योजून रसास भाषांतर करून दाखविले आहे. म्हणजे संस्कृत करताना दीर्घतर व्रता मध्ये मांडणी केली पाहिजे, पण वामनाने या ठिकाणी लघुतर व्रते योजले आहेत. त्यांच्या संस्कृत मराठी या उभय भाषेवरील प्रभुत्वाची व व्यासंगाची ती साक्षात दर्शवते. भक्तिभावाकरता नव्हे तर उत्तम काव्य इतक्याच करता संस्कृत ग्रंथाचे भाषांतर स्वभाषेत करण्याचा वामनाने सुरू केलेला परिपाठ प्रशंसनीय आहे, उल्लेखनीय आहे आणि वाङ्मयाच्या इतिहासात त्याची नोंद घेण्यासारखा आहे. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल. वामनांच्या कवित्वाचा विलाप त्यांच्या आख्यान कवितांतून दिसतो. त्यांची आख्यान कविता जी आहे, अहिल्याउद्धार, सीता स्वयंवर, भरतभाव, सीता लोपामुद्र संवाद ही रामायणे आख्यानपर त्यांनी रचले. कृष्ण जन्म, बालक्रीडा, वनसुधा, वेणुसुधा, नामसुधा, भक्ती का भक्षण, कात्यायनी व्रत, रासक्रीडा, कंसवध, गजेंद्र मोक्ष, वामन चरित्र, द्वारका विजय ही भागवत आख्यानपर काव्ये त्यांनी लिहिलेले आहेत. तर राधाविलास, राधा भुजंग, भामविलास, नौका क्रीडा, हरिविलास, रुक्मिणी विलास, शुकरंभ संवाद, दशावतार चरित्र ही कृष्ण चरित्रपर आख्याने वामन यांनी लिहिलेली आहेत.
वामनाची भारतीय आख्याने संशोधनांती अन्य वामनकृत समजली गेलेली आहेत अनेक अभ्यासकांनी. यामध्ये स्थलीपाक, पार्श्वभाग्य ही बापू वामनाची, तर भीष्मयुद्ध, भीष्मशर पंजार, जयद्रथ वध ही हरी वामनाची आहेत. ही आख्याने विविध श्लोक व्रतातून असून प्रत्येक आख्यानाच्या आरंभी त्यांचे सार सांगणारे मंगलाचरण या ठिकाणी येताना दिसून येते. वामन पंडित हे तसे वैराग्य व्रतीमध्ये राहणारे पंडित आहेत, पण त्यांचे अंतःकरण अगदी भक्तिमय, प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांच्या अंतःकरणात उचमणाऱ्या भक्ती सुधेतूनच नामसुधा, वनसुधा, वेणुसुधा ही सुधा काव्य जन्माला आलेली आहेत. नामसुधेमध्ये त्यांनी नाम महिमा परंपराने आवडलेला आहे. वेणुसुधेला गोपींच्या मधुरा भक्तीचा स्पर्श त्यांनी दिला. वेणुसुधेत तर वामन काव्य रचनेची सर्वच अधिक आल्हाददायक रूप प्रकट करताना दिसून येतात. पंडितांमधील सगुणोपासक ज्ञानी भक्त येथे प्रबळपणाने जाणवते. त्यामुळे सुधा काव्य वामन पंडितांची श्लोकांचे गोड क्लस झालेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. भक्ती आणि प्रीती हातात हात घालून वामन पंडिताच्या सुधा काव्यात वावरताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या भक्तीला शृंगाराचा स्पर्श होताना दिसतो. वेणुसुधेमध्ये कामविवल गोपींच्या दृष्टीतून श्रीकृष्णाचे वर्णन या ठिकाणी वामनाने व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यातील भक्तीला शृंगाराचा स्पर्श होताना दिसतो. पण त्यांचा शेवट भक्तीत करण्याचे ते दक्षता घेतात. ही सुधा काव्य जी आहेत वामनांची, ती वामन पंडित यांच्या पांडित्यांचे दर्शन या ठिकाणी आपल्याला घडवताना दिसतात. नामसुधा मध्ये तर नाम महिमा ते गातात, पण अन्वय व्यक्तिरेखाने भक्ती तत्वाची मांडणी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. त्यांच्या कवितेची प्रेरणा भक्तीची असली तरी आविष्कार मात्र पंडिती वळणाचाच आहे असं त्यांच्या संबंध साहित्यामधून आपल्याला दिसून येतं. या तिन्ही सुधा काव्याने कृष्ण कथेचा आधार घेतलेला आहे. त्यातील कथा नाममात्र आहेत. कथेच्या आधाराने वामन पंडितांचे मन युक्तिवादात, भक्तींच्या आविष्कारात रमलेले आपल्याला दिसून येते. वर्णनाच्या विस्ताराने रंगलेले आहे हेही कळते. निरनिराळ्या कल्पनाशी खेळत सावकाश चवीने वामन पंडित या कथा रंगवताना आणि पात्र उभे करताना यामधून दिसतात. त्यांना स्वभावोक्ती प्रिय आहे. हुबेहूब चित्रण करणे, सूक्ष्म निरीक्षण आणि बहारदार कल्पना विलास यांनी त्यांची वर्णने नटलेली दिसून येतात. वामन पंडित यांच्या स्वाभाविकता, प्रसन्नता व माधुर्य यामुळे त्यांचे काव्य आल्हाददायक झाले आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. वामन पंडित यांच्या काव्यांचे काही विशेष आहेत. सुश्लोक वामनाचा असा वामनी श्लोकांचा महिमा परंपरेने गायला आहे. या ठिकाणी उदाहरणच जर पाहायचं असेल तर अंग वक्र अधरी धरी पावा, वाम बाहुवरी गालही डावा, वेणुसुधामध्ये आलेली ओवी. वनी खेळती बाळते वल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, वनसुधामध्ये आलेली ही ओवी. वंशीनाद नटी तिला कटी तटी, वनसुधामध्ये आलेला उल्लेख. आकाश अंती न कळो निही, नामसुधामध्ये आलेली ही ओळ. यासारखे सुधा काव्यातील कितीतरी श्लोक वाचकाच्या काना मनाला संतुष्ट करून जातात.
यमक अनुप्रासांनी त्यात एक माधुर्य वर्णन केलेले आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. वामन पंडितांच्या कवितेत विद्वत्ता आहे. वामन पंडितांच्या कवितेमध्ये कवित्व आणि विद्वत्व यांचा संगम जोडलेला आहे. त्यांचे अंतःकरण प्रेमळ आणि वाणी रसाळ आहे. वामन पंडित यांचे निरीक्षण अगदी सूक्ष्म आणि कल्पना विलास अगदी बहरदार या ठिकाणी व्यक्त होताना दिसतो. त्यामुळे वामन पंडित यांचे साहित्य उत्तान, शृंगार आणि भाषादोष या उणिवा त्यामधून दिसून येऊ लागतात. या गुणामुळे पंडिती काव्याच्या इतिहासात वामन पंडित आपली आख्यानांना महत्वपूर्ण स्थान निर्माण करून दिले आहे. वामन पंडित वैराग्य वृत्तीचे राहणारे पंडित असले तरी त्यांचे अंतःकरण प्रेमाचे आणि भक्ती मार्गाचे होते. त्यांच्या अंतःकरणातून उचमणाऱ्या भक्ती सुधेतूनच त्यांची आख्यान काव्य या ठिकाणी लिहिली गेली. कथेपेक्षा वामन पंडिताचे मन रमते ते युक्तिवादात. भक्तीच्या आविष्कारात ते जास्त रंगलेले दिसून येते. वर्णनाच्या विस्तारात ते जास्त रमले आहे. त्यांना स्वभावोक्ती प्रिय आहे. हुबेहूब चित्रण, सूक्ष्म निरीक्षण आणि बहारदार कल्पना विलास या गुण वैशिष्ट्यामुळे त्यांचं साहित्य आपल्याला नटलेलं दिसून येतं. हेच वाङ्मय वैशिष्ट्य हे असं आपल्याला सांगता येईल. त्यातील स्वाभाविकता, प्रसन्नता व माधुर्य यामुळे त्यांची काव्य आल्हाददायक झालेले आहेत असा उल्लेख आपल्याला करावा लागेल. सुश्लोक वामनाचा असा वामनी श्लोकांचा महिमा परंपरेने गायला आहे. सुधा काव्यातील कितीतरी श्लोक काना मनाला संतुष्ट करतात. यमक अनुप्रासांनी त्यात एक माधुर्य निर्माण केलेलं आहे हे वामन यांच्या साहित्यातून व्यक्त होते. वामन पंडिताच्या कवितेतील विद्वत्ता आणि कवित्व यांचा संगम ज्या पद्धतीने झाला आहे त्या पद्धतीनेच अंतःकरण प्रेमळ आणि वाणी रसाळ हे वामनांच्या साहित्यातून दिसून येते. नामावरचा अढळ विश्वास, तत्वज्ञानाचा व्यासंग, श्लोक रचनेतील सफाई, अलंकार योजनेतील समर्पकता, शब्द योजनेतील माधुर्य अशा विशेषांनी त्यांचं काव्य विशेषतः संपन्न झालं आहे. भगवंताच्या प्रेमाच्या उमाळ्याने ओसरणाऱ्या भक्तीचे हृदय त्यातून व्यक्त होताना दिसते. भक्तींच्या या पानलोटाने वामन पंडिताचे आख्यान काव्य सुधामय झाले आहे. आता यामुळे वामन पंडित यांचा काही त्रिविक्रम कशा पद्धतीचा आहे ते हे दिसून येतो. वामन पंडिताची कविता 50,000च्या घरात जाणारी आहे. ती संख्येने विपुल आणि गुणाने समृद्ध आहे. इसवी सन 1608 ते 1695 असे आपले 87 वर्षाचे आयुष्य वामन पंडित यांनी अध्यात्म चिंतनात आणि काव्य साधनेमध्ये त्यांनी घालवलेले आहे. यथार्थ दीपिके सारखे भाष्य काव्यातून त्यांनी भक्तीला ज्ञानाची बैठक दिली. संस्कृत काव्य परंपरेतील अनेक काव्य विशेष उचलून त्यांनी भाषांतरात्मक कवितेचा प्रवाह निर्माण केला. त्यांच्या कथा कवितेने मराठी रसिकतेचे भरण पोषण केले. भाष्यात्मक, भाषांतरात्मक आणि कथात्मक अशा 3 वामन पावलांनी या कवितेने मराठी कवितेचा चेहरा मोहरा पंडिती साहित्यामध्ये पालटून टाकला आहे. सुश्लोक वामनाचा अशी कीर्तिध्वज आपल्या माथ्यावर मिरवणारी ही वामन पंडित यांचा पंडिती साहित्यामधील प्रवाह आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. खरं पाहिलं तर आपल्या प्रचंड विद्वत्तेच्या बळावर वामन पंडित यांनी पंडिती साहित्यामध्ये अनेक प्रकारचं लेखन केलेलं आहे.
एकंदरीतच सर्वच पंडिती काव्य लेखनामध्ये पांडित्य प्राचुर्य हे किंवा विद्वत्तेचं लक्षण हे त्यांच्या साहित्याचा खास विशेष आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी वामन पंडित त्यांचा परिचय, वामन पंडित यांच्या साहित्याचा उल्लेख आणि वामन पंडित यांच्या काव्याचे विशेष, त्यांच्या लेखनीचे विशेष, त्यांच्या स्वभावाचे गुणवैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. संबंधित तासिकेमध्ये आपण या ठिकाणी थांबू. पुढच्या तासिकेमध्ये आपण पंडिती साहित्यातील दुसरे पंडित पाहणार आहोत. धन्यवाद.